काल अतिशय दुर्दैवी घटना रात्री 2च्या सुमारास घडल्याची बातमी आलेली आहे आणि एकूण 5-6 मुलींना सर्पदंश त्या ठिकाणी झालेला आहे. त्यापैकी 3 मुलींचा मृत्यू झाल्याचं घडलेलं आहे आणि बाकीच्या लोकांवर उपचार सुरू आहे. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. ती खाजगी अनुदानित शाळा होती. याच्या चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयाशी आत्ताच्या संदर्भात चर्चा झाली आणि या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून काय नेमकं कुणाचं दुर्लक्ष होतं काय होतं या संदर्भात चौकशी करून योग्य निर्णय करण्यात येईल आणि मृत कुटुंबियांना योग्य ती मदत करण्यात येईल. रोहित पवार यांच्यामध्ये सध्या स्पर्धा लागलेली आहे. कुठलं तरी स्टेटमेंट करून मीडियाचं लक्ष आपल्या स्वतःकडे आकृष्ट करायचं आणि सातत्याने महाविकास आघाडीमध्ये मी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीचे सलग ते वक्तव्य करत असतात आणि समाजामध्ये खोटं भ्रम त्या ठिकाणी निर्माण करत असतात. ज्याप्रमाणे फक्त 3 वर्षापूर्वी बांधलेला पूल पाऊस जास्त नव्हता म्हणजे जे आकडेवारी देण्यात येतात पावसावरती डिझाईनवरती दोष मढवण्याचा प्रयत्न करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते करत आहे. काय दखल घेतली आहे शासन म्हणून? मी स्वतः 14 तारखेला त्या ठिकाणी भेट देणार आहे आणि संपूर्ण प्रकरणामध्ये मी स्वतः या संदर्भामध्ये गडचिरोलीला जाऊन आढावा घेणार आहे आणि त्यानंतर नेमकं या प्रकरणात काय कोणाची चूक आहे की नैसर्गिक आपत्ती आहे की नेमकं काय आहे. कारण की कधीकधी फ्लो खूप जास्त असतो त्यामुळे देखील असं नुकसान होतं किंबहुना काही ठिकाणी बांधकामाचा दोष असतो. नेमकं या प्रकरणात काय आहे या संदर्भामध्ये अहवाल आल्यानंतर भाष्य करेल. आज जे शिवसेनेचे मला वाटतं की आता देवेंद्रजी हे नॉर्मल फ्लाईटनेच प्रवास करत आताही ते नॉर्मल फ्लाईटने मुंबईला जात आहे आणि उद्धवजींनी त्यांच्यासोबत प्रवास केला की कोणी विमानामध्ये खूप पॅसेंजर आहे तर सर्वांना ओपन असते. त्यावर आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपलं भाष्य केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचं राजकारण करणं योग्य नाही. आज उबाटा मतलब तुमच्याकडे आलेल्या 6 खासदारांसंदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी आहे. जी काही प्रक्रिया झालेली आहे ती कायद्याच्या चौकटीत झाली असल्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं. न्यायालय आणि लोकसभा स्पीकर या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेतील. दर महिन्याला उभाटा सेनेकडनं कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्याकडे येत आहेत तर उभाटा सेनेला रिकामा करण्याचा काय प्रयत्न सुरू आहे? काय झालं आहे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की पक्ष जे आहे ते कुठल्या लिगसीने चालत नाही. म्हणजे वडिलांच्या मालमत्तेवर मुलांचा हक्क असतो परंतु पक्षावर कार्यकर्त्यांचा हक्क असतो. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत 2 वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्रीपद कसं न्याय द्यायचा असतो आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे कसं ताकदीने उभं राहायचं असते आणि त्यासोबतच जे विधानसभेमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये जो यश आलं त्या यशातून त्यांनी स्ट्राईक रेट कसा चांगला करायचा असतो. म्हणजे फक्त शिवसेना नाही तर पूर्ण महायुतीमध्ये जो स्ट्राईक रेट त्यांच्या नेतृत्वात मिळाला त्याचा म्हणजे कदाचित त्याचा विसर माननीय उद्धवजी आणि त्यांच्या सर्व टीमला झालेला असावा. खऱ्या अर्थाने शिवसेनाचं खरं नेतृत्व कोण करू शकतो? बाळासाहेबांच्या विचाराला कोण न्याय देऊ शकतो? बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक कोण आहे? आणि त्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेत जे मिळेल ते शिवसैनिकाला मिळेल आणि ते केव्हा त्यांच्या कुटुंबाचे लोक कुठल्याही पदावर राहत नव्हते. परंतु महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर वडील आणि मुलगा दोन्ही कॅबिनेट मंत्री झाले आणि अनेक मंत्रिपद हे अपक्षांना त्यांनी दिलं आणि त्यातून 2-2.5 वर्ष मंत्रालयात ते आले नाही. त्यामुळे पक्षाची जी अवस्था झाली त्याला न्याय देण्यासाठी शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये एक अभूतपूर्व यश तर मिळालंच परंतु पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये टप्प्याटप्प्याने लोक हळूहळू येत आहे. त्यामुळे भविष्यात एकच शिवसेना राहील ती म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना. हे आता काळ्या दगडावरची रेखा आहे. भविष्यात हा चित्र आपल्याला दिसेल. गढ़चिरौली में कल एक बहुत दुर्भाग्यपूर्ण घटना हुई कि सर्पदंश से कई लड़कियों को
सर्पदंश हुआ है, जिसमें से 3 लड़कियों की दुखद मृत्यु की खबर आई है। इस प्रकरण की उच्च स्तरीय चौकसी के आदेश दिए गए हैं। अभी मैंने जिलाधिकारी से भी इस संदर्भ में बात की, माननीय मुख्यमंत्री महोदय से भी इस संदर्भ में बात की, और इस खाजगी स्कूल थी वो अनुदानित, उसमें इस तरह की घटना होना बहुत दुर्भाग्यपूर्ण है। कौन दोषी है, अभी मैंने जिलाधिकारी से संदर्भ में चर्चा करके रिपोर्ट बुलाया हूँ। एक प्राथमिक रिपोर्ट मेरे पास आया, लेकिन इनफैक्ट इसमें अगर जिसकी रिस्पॉन्सिबिलिटी होगी वो फिक्स की जाएगी और मृतक कुटुंब को योग्य तो मदद की जाएगी। बहुत दुखद घटना है, हम सब इस दुखद घटना से बहुत ही स्तब्ध है, और मुझे ऐसा लगता है कि पूरे तरह से आश्रमशाला का ऑडिट करना और ज़्यादा ज़रूरी है, और इसमें अगर कोई डिपार्टमेंटल निग्लिजेंस होगा तो उस पर भी एक्शन ली जाएगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।